स्वागत करते। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। राज्यात गेले 10 दिवस सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची सांगता आज अनंत चतुर्दशीनं होत आहे। 10 दिवसांच्या मुक्कामानंतर श्री गणरायाला आज भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे। मुंबई पुण्यासह विविध शहरांमध्ये सार्वजनिक तसंच घरगुती गणपतींचं विसर्जन आज होणार आहे। विसर्जनासाठी प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे। विविध ठिकाणी स्थानिक प्रशासनाने सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। मुंबईत शहर आणि उपनगरात मिळून 70 नैसर्गिक स्थळे आणि 290 कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन केले जाणार आहे। गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू चौपाटी इथे मोठ्या मूर्ती असलेल्या गणपतींचं विसर्जन करण्यात येईल। विसर्जन स्थळी निर्माल्य कलश, नियंत्रण कक्ष, निरीक्षण मनोरे, रुग्णवाहिका अशा सुविधा करण्यात आल्या आहेत। कृत्रिम तलावांमध्ये विसर्जनाला प्राधान्य द्यावं असं आवाहन महापालिकेने केलं आहे। महापालिकेचे 10,000 अधिकारी कर्मचारी आज कार्यरत असणार आहेत। विसर्जन मिरवणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मुंबई पुण्यासह सर्वच शहरांमध्ये पोलीस यंत्रणा देखील सज्ज आहे। मुंबईत मोठ्या संख्येने पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे। पुण्यातील वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरुवात होईल। लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी सर्व मंडळांची तयारी पूर्ण झाली असून मानाच्या 5ही गणपतींसह शहरातील प्रमुख प्रतिष्ठित मंडळांच्या मिरवणुका भाविकांचं विशेष आकर्षण ठरतात। सकाळी 9:30 वाजता मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होऊन ती लक्ष्मी रस्त्याने मार्गस्थ होईल। गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलीस विभाग सज्ज झाला असून शहरात तब्बल 8,000 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात राहणार आहेत। प्रत्येक मंडळाला 2च ढोल ताशा पथकांना परवानगी देण्यात आली आहे। ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी सलग ढोल वादनास मनाई केली असून मिरवणुकीत लेझर दिव्यांनाही बंदी घालण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सपत्नीक आज सकाळी दगडूशेठ गणपतीची पूजा केली।